येणारी. ओ माय, अहो या ना इकडे या. अहो अशी वाकडी वाट करून कुठे निघालात आमच्या दारावरून? थांबा जरा, जोगवा घेऊन जा. अहो तुम्ही जे सांगितलं होतं ना त्या दिवशी ते खरं ठरलंय. त्या इंद्रानं राणीबरोबर शेवटी लग्न केलंच. बाय, ते होणारच होतं. मी माझ्या मनचं बोलत नाही. त्या दिवशी बाईसाहेब बोलल्या, मला काय राग आला नाही त्यांचा. जे विधी लिखित असतं या ते बदलत नाही. माय, जोगवा वाढ ग माय. तुला इकडे येऊ नको सांगितलं होतं ना, तरी पुन्हा आलीस? यावं लागतंय माय. अगं मी बोलले तेच झालं आणि ती होणारच होतं. आली का नाही ती पोरगी तुझी सून होऊन? आता ते तुला मान्य नाही एवढंच. अगं राजा राणीचा संसार होणार आहे त्यांचा. पण तू मनातनं विष काढलंस तर. थोपाड बंद कर तुझं. तूच नाट लावलास आणि ते झालं. आणि ज्या पोरीला तू माझ्या घरची सून म्हणतेस ना, मी तिला माझी सून मानत नाही. तुझ्या मान्यावर काय चालत नाही. त्या वरच्याच्या हातात असतंय समद. त्या पोरावर लय जीव आहे ना का तुझा? त्या पोरीपासनं तुझ्या पोराला लय धोका आहे असं वाटत होतं ना का तुला? पण नीट ऐक माय. अगं तुला मान्य नसलेली ही तुझी सूनच तुझ्या पोराची ढाल आहे. हीच आहे ती तुझ्या पोरावर येणारं वादळ परतून लावल, त्याचं रक्षण करील. त्याच पोरीमुळं तुझ्या घरात सुख नांदणार आहे माय. म्हणूनच त्या पोरीला हुकमाची राणी म्हणतात. बास, खूप बोललीस तू. आता बास. एकदा तू बोललीस ते खरं झालं म्हणजे मी तुझ्यावर पुन्हा विश्वास ठेवीन असं वाटतंय का तुला? तू विधिलिखित सांगितलंस ना मला. मग आता तू सुद्धा नीट कान देऊन ऐक माझं. ही कर्मदरिद्री पोरगी, हिच्यामुळे जर माझ्या घरात सुख नांदणार असेल ना, तर ते सुखच मला नकोय. कारण ही पोरगीच मला या घरात नकोय. या मालती महाडिक मध्ये एवढी धमक आहे ना की ती तुझं विधिलिखित बदलते की नाही बघ. पुढल्या वेळी जोगवा मागायला येशील ना, तेव्हा ही मुलगी या घरची सूनच काय, या घरात मोलकरीण म्हणून पण नसेल.